नमस्कार. आपण ऐकताय आणि पाहताय आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे न सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. इतिहास काळात त्यातही पेशवे काळात काकांपासून बचाव करण्यासाठी गादीवर बसलेला पुतण्या काका मला वाचवा असं म्हणून त्यांच्या मारणाऱ्याच्याच बरोबर म्हणजे मारणाऱ्याकडूनच मला जिवंत राहू द्या अशी इच्छा व्यक्त करत होता. तर गेल्या 2 दिवसात धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात 2 असे प्रसंग घडले आहेत की त्यात चुलत्यांनी पुतण्यांचा जीवच घेतला आहे. त्यांना या जगातून इहलोकातच पाठवल्याचं समोर आलं आहे. कळंब तालुक्यातील खामसवाडी हे तसं सदनगाव. जमिनी ही चांगल्या असल्यामुळे साहजिकच आपल्याला जास्तीत जास्त जमीन असावी अशी प्रत्येकाचीच इच्छा. त्यातच खामसवाडीतील विलास शेळके हा शिवाजी शेळके यांचा मुलगा. त्याला जमिनीचा हव्यास नडला. तो दर 2-4 दिवसांनी आपले वडील शिवाजी आणि आईला वाटण्यासंदर्भात भांडणं करत असे. परवा 18 एप्रिल रोजी संध्याकाळी 10च्या दरम्यान विलास शेळके हा शिवाजी शेळके आणि त्यांच्या पत्नीशी जोरजोरात भांडणं करीत होता. ही भांडणं शेजारीच राहणाऱ्या शिवाजी शेळके यांच्या दुसऱ्या मुलाला ऐकू गेली. त्यानं मग आपल्या आजी आजोबाचं बचाव करण्यासाठी तो त्या ठिकाणी गेला. रागारागाने विलास शेळक्यानं, अरे तुला तर जिवंतच ठेवत नाही, तुझा काटाच काढतो असं आपल्या पुतण्या त्याला तो सांगत बनत होता. आणि त्या रागाच्या भरातच त्यानं आपल्या पुतण्याला म्हणजे सुजित ज्ञानेश्वर शेळके याला चाकून भोसकलं. या गंभीर दुखापत होऊन सुजित शेळके हा गतप्राण झाला. भांडणासमोर ही वाटणी, जमिनीची वाटणी होय. ही घटना घडल्यानंतर सुजित ज्ञानेश्वर शेळकेची आई हिनं पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी तातडीनं विलास शेळके याला ताब्यात घेतलं आहे. या घटनेची नोंद शिराढोण तालुका कळंब जिल्हा धाराशिव येथील पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आलेली आहे. हाच काहीसा प्रकार लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे घडला आहे. जुन्या चाकूर शहरातील जे महादेव मंदिर आहे त्या महादेव मंदिराचे चंद्रकांत स्वामी हे पुजारी आहे. चंद्रकांत स्वामी यांना 3 मुलं आहेत. ती मुलं त्यांच्यासोबत राहत नाहीत. संतोष, दिनेश आणि मंगेश हे वेगवेगळे राहतात. मात्र मंदिराचे पुजारी चंद्रकांत असल्यामुळे या भावंडाची जी मुलं आहेत ती देवाची पूजा अर्चा करायला मंदिरात खेळायला येत असतात. असंच रविवारी सुट्टीचा दिवस असल्यामुळे देवंश मंगेश स्वामी
वय 7 हा तिथे आपल्या चुलत बंधूबरोबर खेळण्यासाठी आला होता. खेळत खेळत दोन्ही बालकं अचानक गायब झाली. मग कुटुंबातील मंडळींनी त्यांचा शोध सुरू केला. हा शोध चालू असताना एक मंदिराच्या नजीक असलेल्या एका पडक्या घरात मंगेश स्वामी याचा मुलगा देवांशाचा मृतदेह आढळला. मात्र दुसरा पुतण्या सापडून असता. काल संध्याकाळी तो परत सापडला व पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. घटनास्थळाचा पंचनामा केला. मात्र नातेवाईक गुन्हेगाराला ताब्यात घ्या, त्याशिवाय आम्ही पोस्टमॉर्टम होऊ देणार नाही, असं अगदी टोकाची भूमिका घेतली. मग पोलिसांनी सूक्ष्म असं शोध घेतला. गावातील रस्त्यावरील CCTVचा फुटेज तपासले आणि पोलीस घरातीलच कुणीतरी देवांशचा खून केला आहे याच्यावर ते आले. याच्यात त्यांनी मग चंद्रकांत स्वामी यांची 3 मुलं, त्यांच्या बायका, इतर कुटुंबातील मंडळी यांची चौकशी केली आणि या चौकशीत मंगेश स्वामी च्या मुलाच्या खुनाबद्दल मंगेशचा भाऊ दिनेश आणि दिनेशची पत्नी अनिता यांच्यावर पोलिसांचा उंगली निर्देश केला आणि यांनीच खून केला असावा या मतापर्यंत पोलीस पोचले. अनिता स्वामी हिला पोलिसांनी अटक पण केली. आता या गुन्ह्याचा पुढे तपास होईल. मात्र हाही गुन्हा मालमत्तेच्या वाटणीवरूनच घडला आहे. दिनेश स्वामीची पत्नी अनिता हिचा पण संपत्तीच्या वाटणीमुळं ती नाराज असावी आणि त्यामुळंच तिनं धीर मंगेश याचा मुलगा देवांशचा खून केला असावा असंच हे होतं. दोन्ही प्रकरणं अगदी नात्यातल्याच लोकांनी आपल्याच नातेवाईकाचा जीवन संपवल्याच्या घटना आहेत आणि ह्या जीवन संपवावं का लागलं, त्यांनी का हा केला असावं, तर त्याला मूळ आहे की संपत्ती, मालमत्ता आणि संपत्तीच्या आळोसाठी हा प्रसंग घडला आहे. आता धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात असणाऱ्या मंगरूळ येथे एका 35-40 वयाच्या महिलेनं 20 वर्षाच्या तरुणाच्या नादी लागून त्याच्याबरोबर नको ते संबंध ठेवले. हे नको ते संबंध त्या महिलेच्या पतीला दिसून आले. मग पती या कारणामुळं त्या महिलेला जॉब विचारू लागला आणि सततचं त्या पतीचं हे विचारणं त्या महिलेला असह्य झालं आणि त्यातून मग तिनं पतीचा जीवनातून काटा काढायचा असं ठरवलं आणि त्या ठरवण्यातून तिनं तिच्यापेक्षा वयानं लहान असलेला म्हणजे अवघ्या 20 वर्षाचा त्या प्रियकराला सोबत घेऊन पतीची हत्या केली. हत्या केल्यानंतर तो मृतदेह जवळपास 25 ते 30 फूट ओढ्याकाठी नेऊन टाकला होता. तुळजापूर पोलिसात गावकऱ्यांच्या याच्यामुळे ही खबर पोचली. तुळजापूर पोलीस स्टेशनचे
स्टेशन प्रमुख आणि त्यांचे सहकारी मंगरुळला त्या घटनास्थळी दाखल झाले. तपास केल्यानंतर त्यांच्या नेमकं काय ते लक्षात आलं. मग त्यांनी अखेर मृताची पत्नी आणि त्या पत्नीचा प्रियकर दोघांनाही ताब्यात घेतलेलं आहे. तर असं हे सध्या काय चाललं आहे, कशामुळं असं घडतं आहे याचं काही सांगता येत नाही. नातेसंबंधात प्रेम राहिलेलं नाही, कुठल्याही बाबतीत एकमत व्हायला तयार नाही आणि त्यातून ह्या घटना घडत आहेत. धाराशिव जिल्ह्यात वीज मंडळाकडून होत असलेलं लोड शेडिंगच्या विरोधात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे वीज महामंडळाच्या जुन्या सोलापूर धुळे महामार्गावरील कार्यालयासमोर रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं. या रस्ता रोको आंदोलनाचं नेतृत्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख सोमनाथ गुरव, तालुका प्रमुख सतीश सोमाणी, तालुका उपप्रमुख जगदीश शिंदे आदींनी केलं. या शिवसैनिकांनी वीज महामंडळाच्या गेटला कुलूप पण ठोकलेलं होतं. शेवटी ज्यावेळेस वीज मंडळाचे अधिकारी रस्ता रोकोच्या तिथं आले आणि त्यांनी लेखी आम्ही लोड शेडिंग करणार नाही असं आश्वासन दिलं. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. IPL स्पर्धेत स्पर्धा सुरू झाल्यापासून जवळपास पाच वेळापेक्षा जास्त IPL करंडक जिंकणारा मुंबई इंडियन्स संघ सध्या योग्य अशी त्याची कामगिरी होत नाही असंच दिसतंय. त्यात सततच्या पराभवामुळं आणि सततच्या वाईट होणाऱ्या खेळामुळं संघात बेबनाव पण झाल्याचं वृत्त येत आहे. कर्णधार हार्दिक पांड्यावर अनेक खेळाडू नाराज असल्याचं सांगितलं जात आहे. आज अशा स्थितीत असलेल्या मुंबई इंडियन्स संघाचा अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 वाजता गुजरात टायटन्स या संघाबरोबर सामना होणार आहे. आज मुंबईच्या संघात दुखापतग्रस्त झालेला रोहित शर्मा खेळेल की नाही याबाबत पण शंका आहे. त्यामुळं मग मुंबई संघाची जी काही भिस्त असेल ती सूर्यकुमार यादव आणि बुमराह या दोनच प्रमुख खेळाडूवर. त्यात बुमराह या सीझनमध्ये त्याला अद्याप एकही गडी बाद करता आलेला नाही. हे सर्व मुंबईच्या चिंतेचं कारण आहे. गुजरात आज परत आपल्या फॉर्मात खेळायला उतरेल. त्यांचा कप्तान आणि सलामीवर शुभमन गिल आणि साई सुदर्शन सलामीला येऊन किती धावा करतात यावरच गुजरात टायटन्सच्या या सामन्यात किती धावा होतील हे कळणार आहे. आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण. धन्यवाद.